निघाली एवढं रातची काय करायला लागली तिथं जाळबीळ चालून यांच्या आईच्या गावात यांच्या जाऊन बघतोच. आय घाल्यानो इथं काय करायला लागलाय? काय ना शेकत बसलो या शेकायला. शेकत बसलाय तिकडे तिकडे बस. बसा बसा बघाड्या बसा बसा बस. अरे तुम्ही दोघं काय करायला लागला इथं? आणि ती तिसरं कापडं कुठे गेले काय दिसना? गेले की ना घासायला या लागलंय थोड्या वेळात. थोड्या वेळाने येणार आहे. बर बर बर. अरे तुमच्या दोघांचा विषय का चालू होता मी याच्या अगोदर? हा आप्पा त्या रामेच्या पोराला भूत लागलेलं त्याचाच विषय चालू होता. एवढं तुम्ही जुनं माणसायसा तुम्हाला भूत मी तर माहित असतील की बघितलं असतील. अरे भूत माझी अरे एक हाड माझ्या प्रेमात पडलेली. खरंच काय आप्पा? अरे एका वादाड्यात खायचे टप्पा. खोटं बोलतोय मी रांडाच्या. हा तसं ना आप्पा काय आलता विषय सांगा की. अरे तुम्हाला ती चिलाई माहित आहे का? ती वड्याकडे जी चिलाई. होय होय माहित आहे की आप्पा. अरे रोज मी चिलाईच्या पलीकडे सायकलून कामाला जायचो आणि संध्याकाळी 5-5:30 वाजायचे मला घरला याला. मग ते हाडळ गावा यायची. अरे भांडुका जरा पुढचं ऐकून तर घे की. हा अरे जरा गप की ऐकून तरी की आप्पांचं. ही बघ की ही बघ जरा पोरग ही किती समजूतदार आहे. हा बोंगाड्या. तर विषय असा झालता तुम्हाला सांगतो. एक दिवस मी कामानं घरला येत होतो आणि घरला येता येता माझी सायकल पंक्चर झाली. पंक्चर सायकल झाली म्हटल्यावर ना मला झालं काय बंद वाटत तर चिलाई लागतं. ज्याच्या गावात डोसका हलून गेलतो माझं काय सांगू तुम्हाला. लय विषय हार्ड. आणि मी ढकलत चालू की पुढं 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 जशी पावलं टाकल तशी चिलाई जवळ यायची. अरे काय बंद झालं मला. आणि विषय सांगतोय तुम्हाला मला त्या चिलाई द्यायला वाजले रातच्या 12 वाजले तर म्हटल्यावर माझ्या अंगावर काटा. आणि तेव्हा काय घड्याळ का फड्याळ वर बघायचं चांदण्या बघायचं चंद्र बघायचं त्यांच्याकडं पोझिशन बघून म्हणजे तुम्ही म्हणताय की ती बघूनच आम्ही ठरवायचं की बाबा हा रातच्या 12 वाजला 1 वाजला असा विषय व्हायचा. काय लागा सांगू तुम्हाला असं थरा कापत होतो मी. काय नाही चिलाईत आज जायचं म्हटलं जायला काय होईल ते होईल. आणि सांगतोय का तुम्हाला रातच्या वाजलेला 12. अरे माझ्या अंगावर काटा. आणि आमच्या आज्यानं काय सांगितलं रातच्या 7 वाजले की त्या चिलाई बशी फिरकायचं बी नाही. माझी तर सायकल पंक्चर झाल्या मला झालं कळायचं बंद. हळू 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 करत कसं तर कसं चिलाई बशी आलो. घामाघूम कळायचं बंद. सगळा भोंदार किर करत होतं सगळं किड बिड सगळं असं कान किर केल्या का कार्यक्रम झाला माझा तिथं. आणि तुम्हाला सांगतो हिंमत केली आणि म्हटलं जायचंच काय होतंय आज बघायचं आज चिलाईत जाऊन. हळूहळू चिलाईत आत गेलो. जसं जसं आत जाईल कडनं चारी बाजूनं झाडं. चारी बाजू म्हणजे इकडे बी रस्त्याच्या वाढत तिकडे बी. रस्ता कुठला डांबरी जावा सगळं रस्ता आपलं कच्चं रस्तं. मग काय कसं तर धाड 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 करत आपलं माडागाडाचा आवाज वाजला तरी मला भ्या वाटायचो कोण बघतोय कोण बोलतोय. आणि भेद निम्म्या चिलाईपर्यंत मी आलो पोचलो. हे असा विषय झाला सांगतो तुम्हाला. एकदम माझं टायरच मागचं जाम झालं. मला कळायचं बंद ह्याच्या आईला सायकल पंक्चर झाल्या चिनवी पडली नाही मडगाड धाड 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 रस्त्यात वाजतोय टायर कशाने जाम झालं. मागवून बघतोय तर टायर बी फिरतंय हाताने फिरवलं तर. हायला कळायचं बंद बाबानो. तुम्हाला सांगतो असा अंगाव काटा आला माझ्या सगळा भोंदार. काय करता इथं? भोंगाड्या तो कसल्या जोरात गेलो मला वाटलं हडच आली का काय ती चिलाईतली. आप्पा हाडीचा विषय काय झालाय हो? अरे बस तुला सांगतो हाडीचा विषय काय. बस की शेकोटी केली काय विषय? अरे काही ही दिसली मला मागाशी शिकोटी पेटवून. आणि यांचा विषय चाललेला की रामाच्या पोराला भूत लागलेलं तिकडं ती त्यांनी काढलेलं वाटतं. मग काय ह्या नाही म्हटलं सांगतो तुम्हाला बी माझी स्टोरी म्हटलं काय विषय. त्यावेळेला भूतासने कसं पछाडलेलं मी. तर तवर तू आलास भिहलो जोरदार. मला वाटलं हाडच आली का काय ती चिलाईतली. अरे प्रेम माझ्यावर आहे त्या हाडीचं काय सांगू तुला. तर आता बस पुढं सांगतो तुला. अरे मी कुठपर्यंत होतो रे? अहो चिळायच्या मध्ये होता तुम्ही आप्पा. हा तर विषय असा झालता भोंदार सगळ्यात चिलाईत. आणि मी आवळून धरल्या मोठी जाम सायकल जाम मला लागलेलं भ्या वाटायला. अरे तुम्हाला सांगतो सायकलच्या काशापाशा मोठी आवळून धरल्या आणि एक पाऊल पुढे टाकला तोवर वाजलं छम छम. इकडे तिकडे बघितलं कोण आहे रे तिकडे म्हटलं मी. काय आवाज नाही सगळा किर करत होतो. परत मी धाडस करून एक पाऊल पुढे टाकलो परत वाजलो छम छम. मी पाऊल टाकलो छम छम वाजा लागलो. मी जोरात ओरडलो कोण आहे रे तिकडं. एक नाही दोन नाही मी भिहलो जोरात अंगाव घामाघूम झालो. मग काय झालं आप्पा? अरे मग माझी अरे मी सायकल जरा पुढे टाकलाय गेलो सायकल लागायला लागली जड. मग काय अरे अंगाचं पाणी हळूच मागवून बघितलं
बघतो तर काय एकदम हाड अशी माझ्याकडे बघत होती आणि माग कॅरेज वरच बसलेली ती. मी म्हटलं कोणाच ग तू? म्हणते कशी मी हाड आहे. म्हटलं पहिलं का तुला इथं बघितलं नाही? ते म्हणते आप्पा तू 7 वाजता का आला नाहीस र चिलाईत मला बघायला? मी रोज तुला बघते त्या झाडावर बसून. अरे म्हटलं मला का दिसली नाहीस? अरे मी 5 वाजता खालीच येत नाही, तू घरला जातेस तवा. मग म्हटलं आज कशी का आल्यास? अरे मी तुला रोज बघते म्हणली, मला तू आवडतेस आप्पा म्हणली. मला कळायचं बंद. आईला म्हटलं हाडळीचं प्रेम आपल्यावर कळायचं बंद झालं मला. हाडळ तर कसली दिसत काय सांगू तुम्हाला. ते जाऊ दे, त्या विषय सोडा. आप्पा हाडळी एवढी कंटका होती काय? अरे कंटका म्हणजे इमलाबाईपेक्षा लय कंटका होती हाड, पण हाड होती रे ती. ती जाऊन द्या पा, पुढं काय झालं? अरे पुढं म्हणजे अरे ती हाड मला म्हणायला लागली मी तुला रोज बघते आप्पा त्या चित्र झाडावर बसून. अरे लगा माझं धाबं काढलं. मी म्हटलं विचार केला आईचा गो. मी म्हटलं 5:30 वाजता जातोय, 5:30ला ही चित्र बसत्या. आधी कवा बघितलं असतं तर हिला खालीच वडलं असतं म्हटलं मी. पण आधी कवा मी चित्र झाडाला बघितलं, माझ्या आजोबांनी सांगितलेलं चिलाईत अजिबात थांबायना. अरे ते हाड मला म्हणाली आप्पा तुम्हाला लय आवडतोस, माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. मग तुम्ही आय लव्ह यू म्हणला काय तिला? अरे ऐकायला त्याला काय हाडेला काय इंग्लिश येतं येतं आयला भेटो म्हणाला. तसलं काय म्हणली नाही ती, पण तुझं रूप बघून मलाच कळायचं पण झालतो. ती हळूच असं तिनं वर बघितलं, अशी केस माग गेली, गापशीर माझ्या अंगावर झाली. मग काय सायकल दिली मी सोडून. हाडळ माझ्यावर राव, हाडळ माझ्यावर राव, मी तिच्यावर राव, मी तिच्यावर राव, हाडळ माझ्यावर राव. अरे डोसकं फिरून गेलो. रातभर आमचा खेळ. मी तिच्यावर राव, ती माझ्यावर राव, मी तिच्यावर राव. कायचं बंद. सकाळच्या 5 वाजले कोंबडं कोकाकलं. तवा कुठं ती हाडं सोडून मला पळाली आणि मी बा करत चिलाईतनं बाहेर पळत आलो. सायकल तिथंच, सगळं तिथंच. सांगतो तुम्हाला कायचं बंद असला इशे काढलेला माझ्या, पण हाडीनेच प्रेम होतो माझ्यावर. अजूनपर्यंत जर रातचं 12ला तिथं गेलं का नाही, हाड मला भेटती, म्हणती आप्पा तू त्या वेळेला मला लई केलंस बरं का, छळ केलास. त्यावेळेला तू माझा झाला असतास का नाही, मी तुला आयुष्यभर साथ दिली असती. पण काय करायचं, इमलाबाईवर प्रेम आहे आपलं आणि लगीन बी माझं झालं. आमच्या बांध लवकर कोण टाकलेलं म्हटल्यावर काही मी लई विषयच घेतला ना हाडीनेचा. पण अजून पण तुम्हाला जायचं असलं का नाही का वा माझ्यावर चला, तुम्हाला धावतो हाडीनेचा विषय कसला असतो तो. हाड म्हणजे काय सगळी जाऊदेत ना पिक्चरांनी हो असं, तसं काय नसतं या. ती जाऊन द्या पा, पुढं काय झालं? अरे मग काय वा करत मी पळत गेलो चिलाईतनं बाहेर. चिलाईतनं बाहेर गेलो तसा मी मोकळा झालो बघ. जरा उजेड बिजेड दिसायला लागला. चिलाई सगळीकडे झाडं बिड सगळीकडे र, अंधार भो अंधार सगळा. बाहेर गेलो, घरला आलो. आज्याला म्हटलं अरे आज्या तू सांगितलेलं तस त्या चिलाईत हाडळ आहे. आजा म्हटला कशाला रे रातभर तिथं थांबल्यालास? मला वाटलं तू काय काम कारखान्यात कामालाच थांबलास काय. कुठलं तेव्हा म्हटलं आजोबा अहो त्या चिलाईत बोतान सोडलंच नाही मला, रातभर धिंगाणा निसता. काय माझं नरडच धरत्या काय, पायच वाढत्या काय, कळायचं बंद म्हटलं. आजोबा म्हटलं कामच सोडून देते, जाऊन सायकल घेऊन येता जा म्हटलं ताटशिरी. तवा सायकल म्हणजे आत्ताची यामा गाडी तुम्ही पळता ना पकाची, तसली सायकल ती असायची, म्हणजे तेवढी किंमत असं सायकलची. गेलो चिलाईत इकडे तिकडे बघितलं कोण नव्हतं. गेलो सायकल घेतली, कान 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 पळत आलो. गावात पंक्चर काढलं, कामाचा विषय सोडून दिला. त्याच्या आईला तिकडं कंदील लागू दे म्हणलं आणि विषय गोल करून टाकला. आणि झालं एवढं झालं. चिलाईतला एवढा विषय होता. तुम्हाला जर तलावातला विषय ऐकायचा असला तर उद्या त्याला सांगतो, उद्या त्याला येतो. चला जाऊ का आता, टाटा बाय बाय.